नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण औदुंबराचा उपाय मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. आता आपण अलीकडे नामस्मरणाबद्दल अनेक लोक मला वेगवेगळे प्रश्न विचारतात. नामस्मरण करण्याच्या अनेक पद्धती आहेत. म्हणजे आजकाल काउंटरवरही जप केला जातो. वेगवेगळ्या माळा असतात, जशा रुद्राक्ष आहे, स्फटिक आहे, हळदीची माळ आहे, तुळशीची माळ आहे. त्याच पद्धतीने लिखित जप सुद्धा आपल्याला करता येतो. उदाहरणार्थ समजा आपल्याला श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे आणि आपल्याला वेळ आहे, तर आपण एक नोटबुक घेऊन त्या नोटबुकमध्ये आपण तो जप लिहू शकतो. श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आता श्री स्वामी समर्थ जप लिहिताना आपण एक स्मार्ट उपासना समजूया की वेगळ्या पद्धतीने. म्हणजे आता अनेक लोक सकाम उपासना करतात, निष्काम करतात. माझ्या माहितीप्रमाणे सकाम उपासना करणारेच जास्त आहेत आणि जपही झाला पाहिजे, त्या जपाने त्याचं फळही मिळालं पाहिजे. श्री स्वामी समर्थ याच्यामध्ये सद्गुरु तत्व आहे, तर सद्गुरु तत्वाचं प्रतिनिधित्व हा जप करतो. मग आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या पेनाने सुद्धा हा जप लिहिता येऊ शकतो. मग आता मार्केटमध्ये कुठल्या रंगाचे पेन अवेलेबल आहे, तर निळा आहे, काळा आहे, त्याच्यानंतर लाल शाईचा पेन आहे. समजा काही कोर्ट मॅटर आहे, राहू ग्रहाचा त्रास आहे, राहू महादशा चालू आहे, राहू महादशा अंतर्दशा चालू आहे, तर कोर्ट कचेरीच्या काही गोष्टी चालू आहेत किंवा भांडणं वगैरे काही चालू आहे, तर अशा वेळेला आपण काळ्या शाईच्या पेनाने हा जप लिहू शकतो. शनी ग्रहाचा दोष आहे, कुठल्याही कामाला उशीर होतोय, तर अशा वेळेला आपण निळ्या शाईच्या पेनाने हा जप म्हणजे कुठला, उदाहरणादाखल श्री स्वामी समर्थ हा जप आपण लिहू शकतो. समजा नोकरीचा विषय आहे, व्यवसाय नीट चालत नाही, आरोग्य नीट राहत नाही, तर त्यावेळेला आपण लाल शाईच्या पेनाने हा जप लिहू शकतो. दुर्गा सप्तशती या पौराणिक ग्रंथात असं शतभिषा नक्षत्र, मंगळवार अशा वेळेला सिंदूर आणि कापराने ती अष्टोत्तर शतनामावली लिहिण्यास सांगितली गेली आहे. आपण चेक करू शकता त्या ग्रंथामध्ये. तर त्याचाच रेफरन्स घेऊन ही वेगळ्या पद्धतीची उपासना मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला. आता काय होतं की ज्या वेळेला आपण एखादा जप लिहितो त्यावेळेला तो जवळजवळ 3 वेळा होतो बरं का. म्हणजे आपण आपल्या डोक्यात येतो हा जप लिहायचा आहे, नंतर तो आपण लिहितो आणि तो लिहिलेला बरोबर आहे का हे चेक करतो. अशा निमित्ताने तुमची उपासनाही वाढते, जपही लिहून होते आणि अडचणीपासून मुक्तताही मिळते. तर चला जप लिहिणं चालू करूया. नमस्कार.